हाय नमस्कार. एक तास किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण आषाढी एकादशीसाठी शेंगदाण्याची बर्फी बनवली आहे, वडी बनवले आहेत. या ठिकाणी आपण एक वाटी घेतलेली आहेत शेंगदाणे. या ठिकाणी आपण 5 ते 7 मिनटं आपण कमी फ्लेमवर छान शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे आहेत. करपायचे नाही आहेत. ते फ्लेम कमी ठेवून आपण छान भाजून घेतलेले आहे. या ठिकाणी आपण तेवढ्याच वाटी 1 वाटी गूळ घेतलेला आहे. प्रमाण आपण सेम ठेवले शेंगदाणा आणि गुळाचं. आणि या ठिकाणी आपण 2-2 सेकंद असं फिरवून खूप बारीक पूड करायची नाही आहे शेंगदाण्याची. थोडेसे आपण ठेवलेले आहेत त्याचे जेणेकरून दाताखाली क्रंच येतील. या ठिकाणी आपण गूळ आपला वितळला आहे आणि साधारण 1 चमचा आपण पाणी घातलेलं आहे. ह्याच्यामध्ये तूप घातलेलं 1 चमचा आणि त्यामुळे जो गूळ आहे आपला पाक तो खूप कडक होत नाही. यासाठी आपण 1 चमचाच पाणी घातलेलं आणि तुम्ही पाहू शकता शेंगदाण्याचा कूट आपण ह्याच्यामध्ये ॲड करून केला आहे. या ठिकाणी गॅस आपण बंद केलेला आहे आणि बंद करून आपण मिक्स करून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता शेंगदाणे खूप बारीक करायची नाही आहे पूड, थोडेसे अडतपबे ठेवायचे जेणेकरून दाताखाली आल्यावर ते छान लागतात. आपण ताटाला तेल तूप लावून घेतलेलं आणि या ठिकाणी आपण चमच्याच्या साहाय्याने पसरून घेणार आहोत. गरम असल्यामुळे आपण हाताने न करता चमच्याच्या साहाय्याने किंवा उलताना ह्याने आपण पसरून घेणार आहे आणि या प्रकारे आपण प्लेन करून घेणार आहे. तूप घातल्यामुळे छान याला एक प्रकारचं शाईन येते आणि तुम्ही पाहू शकता सगळं आपण एका साईडला आपण सेट करून घेतलेलं आहे. या प्रकारे आपण झालेलं आहे आणि मग 5 मिनटं झाल्यानंतर गरम असतानाच आपण त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत जेणेकरून खूप पूर्ण थंड झाल्यानंतर ते वड्या पडणार नाहीत. यासाठी आपण कोमट असतानाच या प्रकारे वड्या करून घेतल्या आहेत आणि या ठिकाणी न हलवता आपण 15 ते 20 मिनटं ठेवणार आहेत आणि 15-20 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे ही झटपट शेंगदाण्याची वडी बर्फी म्हणू शकता तुम्ही. झटपट अशी होते आणि ही खूप अशी कडक होत नाही, सॉफ्ट असते, त्यामुळे लहान मुलांनाही आवडते. झटपट अशी शेंगदाण्याची बर्फी आवडली असेल तर सबस्क्राईब